अनंत टोंपे यांची क्रूर हत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर काळाचा डोंगर कोसळला. पत्नी आणि 5 मुलींचं आयुष्य उघड्यावर आलं. अशा वेळी समाजाने दाखवलेली एकजूट हीच खरी माणुसकी आहे. नेमका काय घडलं पाहण्याआधी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशा महत्त्वाचे अपडेट्स मिळत राहतील. चला जाणून घेऊया. पाथरी शहरातील वैष्णवी गल्लीमध्ये वास्तव्यास असलेल्या अनंत टोंपे यांची अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. अनंत टोंपे वाहन चालक म्हणून तर त्यांची पत्नी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. टोंपे यांच्या मागे पत्नी आणि 5 मुली असा परिवार उरला आहे. पैशाचा देवाणघेवाणीच्या वादातून 15 एप्रिल रोजी अनंत टोंपे यांचा खून करण्यात आला. पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र टोंपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्वतःचं घर नसल्याने हे कुटुंब उघड्यावर आले आहेत. परिस्थितीला ओळखून शहरातील काही जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन 18 एप्रिल रोजी राम मंदिरात बैठक घेतली आणि टोंपे कुटुंबासाठी 1 लाख रुपयांची निधी उभारला. हा निधी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. याशिवाय अनंत टोंपे यांना न्याय मिळावा आणि दोषींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पाथरी शहरात मूक मोर्चाचं आयोजनही करण्यात आले आहे. समाजाने केलेली ही मदत किती काळपर्यंत टिकेल? अशा कुटुंबासाठी आपल्याला दीर्घकालीन उपाययोजना करायला हव्यात. तुमचं मत काय आहे? कमेंटद्वारे नक्की कळवा.